करताल बोरदहेगाव मध्यम प्रकल्पातून काल पाणी सोडल्यानंतर एक शेतकरी वाहून गेला आणि या घटनेत त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला। या सर्व घटनेनंतर शेतकरी आक्रमक झाले आहे। कुठलीही पूर्वसूचना न देता पाणी सोडल्याने ही घटना घडली। या घटनेला सर्वस्वी अधिकारी हे जबाबदार आहे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणि जोपर्यंत अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी मृतदेहाचं शवविच्छेदन करणार नाही अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। आपल्यासोबत मयत शेतकऱ्यांचे नातेवाईक आहेत। काय सांगाल, काय भूमिका आहे? त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा अधिकार आहे। बरं, जेव्हा हे पाणी सोडलं तेव्हा काही कल्पना दिली होती का? नाही, कल्पना नाही कोणाला, काहीच कल्पना नाही। कोण कोण होतं सोबत त्यांच्या? सोबत ते एकलेच होते आणि एक लहानसा मुलगा होता, पण तो सुखरूप आहे। त्यांच्या सोबत बैल देखील होऊन गेले होते। हा, बैल पाण्याचा प्रवाह किती जोरात होता? मी त्या टायमाला गेलो, त्या टायमाला भरपूर पाणी होतं। बरं, आता तुम्ही शवविच्छेदन न करण्याचा निर्णय घेतला। हो, प्रशासनाचे कोणी अधिकारी येऊन भेट देऊन गेले? नाही, अजून बरं, आपल्यासोबत लोकप्रतिनिधी देखील आहेत त्या भागातील, काय सांगाल? खरं म्हणजे आज भानुदास मगर हे खऱ्या अर्थाने प्रशासनाचे अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी पोलीस बंदोबस्तात केलेला हा मर्डर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। खरं म्हणजे पाणी सोडत असताना कुठल्याही आजूबाजूच्या शेतकऱ्याला किंवा आजूबाजूतील गावामध्ये तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, ग्रामपंचायत असेल किंवा कुठल्या व्हॉट्सअप असेल किंवा फेसबुक असेल या माध्यमातून कोणत्याही शेतकऱ्याला हे पाणी सोडण्याची कल्पना न दिल्यामुळे आज शेतकरी आज शेतातून घरी येत असताना किंवा जात असताना अचानक पाणी आलं आणि त्यांचा हा दुर्दैवी मृत्यू झाला। या मृत्यूला खऱ्या अर्थाने पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता आणि त्याचबरोबर शाखा अभियंता पवन चव्हाण हे खऱ्या अर्थाने जबाबदार आहे। आणि या पवन चव्हाण व त्यांच्या सर्व अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा 302चा गुन्हा दाखल करून यांना अटक झाली पाहिजे आणि या संबंधित शेतकऱ्याच्या वारसांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे। बरं, खरं तर आपण बघितलं तर काही शेतकऱ्यांनी पाणी सोडण्या अगोदर देखील विरोध केला होता। काल त्या ठिकाणी एकाच पत्रावर 3 वेळेस तुम्ही पाणी सोडताय असा आरोप शेतकऱ्यांनी केला होता, तरीही प्रशासनाने पाणी सोडलं आणि त्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। खरं म्हणजे पाणी सोडलं असं म्हणता येणार नाही, हे पाणी विकलं, अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन हे पाणी विकलेलं आहे। जे गावं लाभ क्षेत्रात येत नाही, बोरदहेगाव मध्यम प्रकारच्या गंगापूर तालुक्यातील जे पाणी पोहोचलं, अनेक गंगापूर तालुक्यातील गावापर्यंत हे पाणी पोहोचलेलं आहे। बेजबाबदारपणाने अधिकाऱ्यांनी हे पाणी विकलेलं आहे। बरं, आता काय भूमिका असेल तुमची पुढे? आमची भूमिका संबंधित पाटबंधारे विभागाच्या दोन्ही तिन्ही अधिकाऱ्यावर 302चे गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्याचबरोबर या शेतकऱ्यांना न्याय मिळून त्यांना मदत झाली पाहिजे ही भूमिका आमची आहे। तोपर्यंत या ठिकाणी आम्ही प्रेत हलवणार नाही अशी गावकऱ्यांची सर्वांची भूमिका आहे। काय सांगाल, का शेतकऱ्याचा मृत्यू झालाय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे? प्रशासनानं काल जे पाणी सोडलं त्या पाणी सोडताना कोणत्याही गावाला किंवा तलाट्यामार्फत, पोलीस पाटलामार्फत, ग्रामसेवक कोणतीही पूर्ण सूचना देता अचानक पाणी सोडलं। पाणी सोडताना प्रत्यक्षात मी तिथे हजर होतो। 1:40 वाजता पाणी त्यांनी सोडलं। त्यावेळेस मेन रस्ता जो आहे दहेगाव वरून करंजगावकडे जाणारा औरंगाबाद रोड हा कमीत कमी 2 तास बंद पडला होता। आम्ही अधिकाऱ्यांना विनंती करून सांगितली, साहेब रस्ता बंद पडलाय, पाणी कमी सोडा, पण त्यांनी पोलिसाच्या बळाचा धाक दाखवून अतिरिक्त पाणी सोडलं। आणि हे पाणी खिरडी हे गाव कमांड क्षेत्रामध्ये येत नसून सुद्धा फक्त काही वैयक्तिक लाभाच्या हौशेपोटी त्यांनी पाणी सोडलेलं आहे। आणि हे पाणी सोडताना त्यांनी कोणतेही सुधारित आदेश घेतलेले नाही अशी आमची भावना आहे। तरी जोपर्यंत या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही आणि जे अतिरिक्त पाणी 2-3 किलोमीटर पुढे गेलेलं आहे, 3 किलोमीटर कार्यक्षेत्र सोडून पाणी गेले, या चुकीमुळे या संबंधित दोन्ही अधिकारी चव्हाण आणि जगताप यांना निलंबित करून यांच्यावर 302चा सदोष गुन्हा दाखल करावा अशी आमची विनंती आहे। पण जेव्हा तुम्ही पाणी सोडू नका असं म्हणत होते, तेव्हा अधिकाऱ्यांना जेव्हा ते पाणी सोडत होते तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे काही कागदपत्रांची मागणी केली, त्यांनी काही कागदपत्र दाखवले? नाही, ते काय पोलिसांना आम्हाला बाजूला ठेवून, पोलिसांच्या धाकाने आम्हाला बाजूला ठेवून ते मध्ये राहत होते। तेव्हा पाणी सोडल्याच्या नंतर 6 नंतर तुम्हाला भेटू। आम्ही त्यांना विनंती केली, त्यांनी आम्हाला कोणतेच कागदपत्र दाखवले। मी त्यांना विचारलं, सुधारित आदेश काढलेत का? माननीय जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश तुम्हाला पूर्वीचे दिले होते, नंतर सुधारित आदेश दिले का? ते म्हणे आहे आमच्याकडे, एवढंच बोलायचे फक्त। ही घटना झाल्यानंतर कोणी अधिकारी आले होते? नाही, कोणीच आलं नाही आमच्याकडे। काही संपर्क केला त्यांनी? काही नाही, कोणीच अधिकारी संपर्क केला नाही गाववाल्याची म्हणा। काय मागणी आता? आमची मागणी हीच आहे की संबंधित अधिकारी, दोन्ही अधिकारी निलंबित करून त्यांच्यावर सदोष गुन्हा दाखल करावा आणि मृत्यू व्यक्तीस शासकीय मदत द्यावी। नक्कीच ते होते या ठिकाणी गावकरी व संबंधित शेतकऱ्याचे नातेवाईक। जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशी भूमिका त्यांच्याकडून घेण्यात आली आहे। गौरव धामणे, मराठी पत्र, वैजापूर।